निखिल NK. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती आपल्या समवेत सोनगामच्या छोट्या छोट्या मुली जोडल्या गेलेल्या फायनल पॉईंटचा उद्देशच आहे की छोट्या बालगोपिका या आदर्श समाजासाठी आहे. बेटा तू किती वर्ष स्पर्धा खेळती? 2 वर्ष स्पर्धा खेळती. बरं काय वाटतं नियम वगैरे सगळे चांगले? बरं आनंद होतो खेळताना? तुझ्या मुलीच्या वयाच्या मुलींना काय सांगशील तू? कसं खेळलं पाहिजे? काय फायदे असतात याचे? व्यायाम केल्यावर याच्यात व्यायाम पण होतो आणि आपलं आरोग्य बी चांगलं. आरोग्य पण चांगलं असतं. आपल्याला आरोग्याची गरज आहे. तू बोलशील का बेटा? काय वाटतं तुला? कबड्डी खेळली पाहिजे का? काय वाटतं कबड्डी खेळल्याने काय फायदे होतात? आपला खेळ चांगला होतो आणि आपलं नावही वाटतं. तुम्ही पहिली स्पर्धा जिंकले का? किती मॅच जिंकली तुम्ही आतापर्यंत? 2 मॅच जिंकले. आता तुम्ही काय फायनलला चालले का? आता तुमच्या मुलींच्या झाली तुम्ही फायनल मारले. बरं अभिनंदन. तुम्हाला प्रतिस्पर्धी कुठले होते टीम? 5वी 7वी. दुसऱ्या गावचे तर घेतलेच होते. बरं तुम्ही जिंकले. तुमचं अभिनंदन. धन्यवाद. ठीक. आपल्या समवेत शिवांश मेडिकलचे प्रोप्रायटर जोडले गेलेले, संचालक जोडले गेलेले. खेळ म्हटल्यानंतर थोडासा रिस्क पॉइंट असतो आणि त्याच्यात मैदानी खेळ म्हटल्यावर अति रिस्क असते. तर या संपूर्ण खेळासाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप केली, कुठल्याही खेळाडूला कपत झाली तर त्वरित त्यांची मेडिकलची सेवा देण्यासाठी आपले एक महादेवाचे भक्त असतील, एक स्पोर्टमॅन असतील, आदरणीय शिवभाऊ साकला आपलं फायनल पॉईंट स्वागत असेल. कशा प्रकारे आपण व्यवस्था केली? आम्ही आमचा ग्रुप आणि आपलं मेडिकल आणि जे ग्रुपचे मुलं आहेत ते पण आपले सर्व मित्रच आहे. आणि खेळ करताना स्पोर्ट करताना कोणाला काही दुखापत वगैरे झाली, कोणाला काही इजा झाली तर त्याचा मेडिकलचा सगळं आपण उचलणार आहे. त्याचा काही खर्च वगैरे असेल तो. आणि त्याच्यानंतर नी कॅप्स वगैरे, मेडिसिन्स, बँडेजेस असतील, मलम असतील, अँटीबायोटिक असतील, हे सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे कोणासाठी पण त्याला लागेल त्याला. आणि अशा प्रकारे आपण जशी गरज पडेल तशी आपण मदत करणार. गेल्या किती दिवसापासून स्पर्धा चालल्या? या माग 2 दिवस काही दुर्घटना घडल्यामुळे त्या बंद झाल्या. 2 दिवस बंद केल्या. म्हणजे आपल्या ग्राउंडवर झालंय की इथंच झालेले आहे. आणि मागचे 4-5 दिवस या स्पर्धा चालू होत्या. हो. म्हणजे दुखापत झाली ती फार गंभीर नाही ना? म्हणजे नाही अजूनपर्यंत उपचार भेटतो आणि अजूनपर्यंत तसं काही घडलं. हेच आपल्या समेत शिवांशूचे संचालक होते. तत्पर सेवा देतात. थोडेसे गंभीर घटना घडतात बारीक छोट्या, परंतु त्यावर लगेच तोडगा काढला. म्हणजे खेळ म्हटल्यानंतर रिस्क आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा पूर्णरित्या पाठलाग करून त्याच्यावर लगेच तोडगा काढला तो. तर मी फायनल पॉईंटच्या वतीने संपूर्ण सोनगामच्या सगळ्या प्रेक्षकांचं विशेष आभार मानतो. आपल्याला हा रेडवर गेलाय. दिमागात क्रॉस करताना बोनस किंवा हँड टच, 2 टच काहीतरी करावं लागेल. कारण ही टू आर टाय आहे. आउट करा किंवा आउट व्हा. सुंदर प्रयत्न आणि जबरदस्त टॅकलचा प्रयत्न आणि टॅच देत आहेत. आपल्या समवेत या गावचे एक नागरिक जोडले गेलेले. काय वाटतं किती वर्षापासून या स्पर्धा झालेल्या आहे? बोला. या आमच्या गावच्या स्पर्धा 5 ते 6 वर्षापासून चालू आहे. एकदम उत्कृष्ट चालू आहे. याच्यामध्ये कुठंच काही असा हे होत नाही. कुठला वशिला होत नाही. शिस्तीचं पालन असतं सर्व. वशिला कुठला होत नाही. शिस्तीचं एकदम पालन करते. आणि या स्पर्धेला चांगला प्रकारचा प्रतिसाद मिळतोय असं आमच्या ह्या गावच्या याचं हे सरपंच आहे का? अच्छा. आपल्या समेत या गावचे माजी सरपंच जोडले गेलेले. किती वर्षापासून या स्पर्धा आणि आपले काय अनुभव स्पर्धेबाबतीत? आमच्याकडं गेल्या मागच्या 2019 साली जेव्हा सुरुवात केली आमच्या पंचकृषीमधून आमचं एक छोटंसं गावाचं हे आमच्या सर्व ग्रामस्थांनी आणि आमचे तरुण युवकांनी जी संकल्पना मांडली का आपल्या पारंपरिक कबड्डी असेल, कुस्ती असेल किंवा शर्ती असेल, अशा काही चांगल्या खेळाच्या संदर्भात एक विषय आमच्या ग्रामपंचायतीच्या चावडीवर मांडला गेला. आणि त्यावेळेस आमच्या सर्व तरुण मंडळीनं
विषय मांडला का कबड्डी हा एक पैलवानांच्या ह्या तुलनेमध्ये मोडला जातो आणि अगदी अतिशय पोरं याच्यातून उत्तीर्ण तयार होतात आणि पूर्ण गावाने आम्हाला त्यावेळेस 2019 साली एक संकल्पना मांडली आणि कबड्डीची स्पर्धा सुरू केली. तर सलग 3 वर्ष स्पर्धा अगदी अतिशय चांगल्या छोट्याशा गावाच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीनं आणि चांगलं बक्षिसं देऊन आणि चांगल्या नामावंत पोरांना तयार करण्याच्या उद्देशानं ही संकल्पना ह्या गावाची आणि आमच्या महारुद्र कृपेच्या आशीर्वादाने झाले. आणि मध्ये 1-2-3 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये फार भयानक संकट निर्माण झालं. त्यामुळं आमच्याकडून ज्या काही 2-3 वर्षामध्ये बंद झाल्या, परंतु पुन्हा एकदा आता नव्यानं पुन्हा जोमानं आमचे कार्यकर्ते आणि आमचं ग्रामस्थ असतील, तरुण मंडळांचं आणि ह्या मंडळीचे एक ध्येय आहे, याच्यातून काहीतरी आपल्या सर्व बालमित्रांना याच्यातून आणि समाजात मध्ये आता फार भयानक आजाराच्या ह्या संदर्भामध्ये असे जे काही जे व्यायामाच्या समस्या फार कमी झालेल्या आहे. माध्यम जे काही आता फिल्म सिटी आली याच्यातून काही चुकीच्या मार्गात चालली. पहिल्या जुने लोक आमच्याकडे आज खूप मोठ्या प्रमाणात पैलवान म्हणून इथं तयार होते. ठीक. आपल्या समेत गावचे सरपंच होते. सर्व प्रकारचा सर्वांगीण विकास या गावच्या कबड्डीच्या स्पर्धेतून लोकांचा होतो आणि एक दर्जेदार खेळाडू समाजाला मिळू शकतात ही त्यांची भावना होती. आपले विशेष धन्यवाद. थँक्यू. आपल्या समेत एक कबड्डीचा खेळाडू जोडला गेलेला आहे. तुझं नाव सांगायचं, कुठून आलं ते सांगायचं. माहिती आता. मी भूषण रमेश सानप निफाडवरून आलोय. आम्ही दरवर्षी जेव्हा पहिल्या वर्षी टुर्नामेंट झालं त्या वर्षी पण आम्ही फर्स्ट प्राइज मारलो होतो इथे. आम्ही खूप वर्षापासून खेळतो आणि आम्हाला अशा संधीची आवश्यकता असते. तेच ग्रामस्थांनी आम्हाला ती त्याबद्दल त्यांचे कसं इथं नियमांचं पालन केलं तर कुठला वशिला वाजा वगैरे काही नसते. सगळं पालन असतं. शिस्तीचं पालन वगैरे आणि एकंदरीत सगळं तुम्ही जे ऑर्गनाईज करताय सगळे टुर्नामेंट याचं तुम्हाला समाधान वाटतं का? हो. मग अजून तुम्ही इथून तू तरुण पोरांना तुझ्या वयाच्या मुलांना काय संधी देशील ग्राउंडच्या माध्यमातून? ग्राउंडचा खेळ खेळल्याने काय फायदा होतात? खूप सारे फायदे. पुढे खूप फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या आहेत स्पोर्ट्ससाठी. खेळला पाहिजे. आपल्या समेत एक तरुण खेळाडू जोडला गेला होता की निश्चित खेळाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास तर होतच होतो, पण शासकीय नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला यातून पाठबळ भेटते. आणि कुठल्या शासकीय भरती असेल तर याचं सर्टिफिकेट असेल किंवा काही गोष्टी असेल, हा फिटनेस टिकवण्याचं एक सर्वात मोठं मैदानी साधन आहे आणि ते प्रत्येकाने जोपासलं पाहिजे. धन्यवाद. इंदोरी तालुक्यातील सोनजामच्या भूमीमध्ये आपण आज पोहोचलो आहे. सर्व फायनल पॉईंटच्या सर्व रसिक खेळाडूंचं आपण स्वागत करूया. आपल्या सर्वांचं स्वागत असेल. बजरंग स्पोर्ट व सह्याद्री स्पोर्ट या 2 ग्रुपच्या वतीनं भव्य अशा कबड्डीच्या स्पर्धा इथं आयोजित केल्या आहे. कबड्डी जो भारताचा राष्ट्रीय खेळ आहे त्याला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला आहे आणि सोनजाम असा एक आदिवासी विभाग असल्यानं इथं आदिवासी पट्ट्याचा हा तालुका मोडला जातो. तब्बल 30 खेड्यांचे खेळाडू आपलं कला गुण यांना वाव देण्यासाठी इथं आलेले आणि आपल्या शहरातलं रक्तातलं जे पाणी आहे हे इथे या भूमीत दाखवण्याचा प्रयत्न असेल. आपण बघू शकतात की या सोनजामच्या भविष्य असेल हे लहान मुलं हे कबड्डीचा आनंद घेत आहे. खऱ्या अर्थानं आजच्या या आधुनिक युगामध्ये सर्व खेळ हे मोबाईलवर आता मुलं खेळायला लागलेले. ग्राउंडचा हा खेळ बंद झालेला आहे, परंतु बजरंग स्पोर्टचे सहकारी असतील त्याचप्रमाणे सह्याद्री स्पोर्टचे काही सहकारी असतील त्यांनी हा सर्व खेळ जिवंत ठेवलेला आहे. आपण फायनल पॉईंटच्या सर्व महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीने पहिले त्यांचं स्वागत करूया. गावचे काही ज्येष्ठ मंडळी असतील त्याचप्रमाणे तिथं आपण काही ट्रॉफ्या बघू शकतात की ज्या ट्रॉफ्या यासाठी असेल की या खेळाडूंनी सर्वोत्तम आपला दर्जा दाखवण्यानंतर एक सत्कार ट्रॉफीच्या रूपाने असतो. आत्ताच अन्न व प्रशासनाचे पदी जे नामदार ज्यांची निवड झालेली मंत्री महोदय आदरणीय झिरवळ साहेब असतील, या कार्यक्रमाचं त्यांनी उद्घाटन केलं. त्यांच्या समेत अनेक मान्यवर इथं होते. राहुल कावळे जे असतील, सचिन निलेश गोविंद भाऊ आणि सर्व त्यांचे सहकारी असतील. तर अतिशय माफक दरात या सर्व टुर्नामेंटची फी आहे. महत्वाचा विषय कव्हरेज करण्यामागचा एवढंच असेल की या टुर्नामेंट ज्या भारतात यांनी आपला मैदानी खेळ जिवंत ठेवला. आपल्या समेत या टुर्नामेंटचे ऑर्गनायझर कैलास भाऊ जोडले गेलेले. कैलास भाऊ, आपलं फायनल पॉईंट मध्ये स्वागत असेल. किती वर्षापासून आपण या स्पर्धा भरतो? सर्व आपण स्वरूप सांगायचे. साधारण आम्ही सह्याद्री स्पोर्ट वाईज ग्रुपचे सर्व म्हणजे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत या स्पर्धांचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तर मध्ये थोडा कोरोनाचा काळ गेला, त्यावेळेला थोडा ब्रेक मिळाला आणि नंतर परत उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धांचं आयोजन केलं आणि आतापर्यंत ते गावकऱ्यांचं सगळ्यात महत्वाचं. यासाठी आमचे गावकरी अतिशय उत्कृष्ट योगदान देतात आणि कोणताही इव्हेंट असो त्यासाठी त्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद असतो. त्यासाठी आमच्या महारुद्रपद संस्थेचे चेअरमन असतील, आमचे रावसाहेब भाऊ असतील, सचिन दादा असतील, असे सगळे गावकरी आम्हाला यासाठी
खूप प्रेरणा देतात आणि आम्हाला फायनान्शियल बॅकग्राऊंड पण आम्हाला ते उभं करून देतात. कबड्डीच्या याच्या स्पर्धा चाललेल्या आहे, हा तसा एक रिस्की खेळ आहे बरोबर. यामध्ये जर एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली किंवा काही झालं तर आपली त्वरित प्राथमिक उपचार होऊन आपली काही डॉक्टरांची टीम वगैरे सगळी तयारी आपण ठेवलेली आहे का? हो, आम्ही याचं पण पूर्वनियोजन केलेलं आहे. शिवांश मेडिकल यांच्या वतीनं आपल्याला फर्स्ट एड किट उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही आमचे डॉक्टर आहे गावातले डॉक्टर सावंत हे पण आम्हाला एनी टाइम उपस्थित म्हणजे सामने संपेपर्यंत ते जागेत असतात. साधारणतः किती खेळामधले मुलं येतात आपल्या नाशिक ग्रामीणसाठी स्पर्धा मारत येते काही तालुक्यासाठी मारत येते? तसे तालुक्यासाठीच मर्यादित होत्या, पण मग नाशिक ग्रामीण मधून सुद्धा टीम आले आहे. त्यामुळे त्यांना नाकारू शकत नाही. गेल्या 5 वर्षाचा तुमचा दीर्घ अनुभव त्यामुळे या स्पर्धा तुम्ही कशा प्रकारे घेतात, काय नेमकं म्हणजे? ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यात मोठं म्हणजे आम्हाला आमचं नाव मोठं करायचं नाही, आम्हाला फक्त आमच्या गावाचं नाव मोठं करायचंय. आणि आम्ही 5 वर्षापासून तेच करत आलोय. सह्याद्री ग्रुप आणि बजरंग स्पोर्ट ग्रुप जोडला गेलाय त्याला आता, आणि दोघांची ताकद एक झाली. त्यामुळे आम्ही आता अजून याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगल्या स्पर्धा कशा भरवता येतील असं आमचं इथून पुढचं पण नियोजन असेल. धन्यवाद. आपल्या समेत टीमचे या स्पर्धेचे आयोजक कैलास भाऊ होते, त्यांनी सर्व माहिती दिली. प्राथमिक उपचार करण्याची देखील इथं सगळी व्यवस्था केलेली आहे. ग्राउंडचा जिवंतपणाने ठेवला आणि मैदानी खेळ जिवंत ठेवला थोडक्यात सांगायचं असेल तर आपला प्रयत्न असेल की जास्तीत जास्त या गावाचा आदर्श घेऊन आपण खेड्यापाड्यामधल्या प्रत्येक गावाने हा अनुभव असा घेतला पाहिजे की आपल्या गावातला खेळ जिवंत राहिला पाहिजे. आणि या अनुषंगाने आपण खास फायनल पॉईंटच्या वतीनं हा सर्व कव्हरेज केला. आपल्या सर्व स्पर्धेला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.